शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी आहे। आज रविवार दिनांक 21 जून 2026 आज मित्रांनो राज्याच्या विविध भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू। या ठिकाणी विशेष करून मराठवाड्यामध्ये आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आज मित्रांनो भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकताय रात्री 8च्या दरम्यान आपल्याला बीड असेल, माजलगाव असेल, या ठिकाणी केज, तसेच या ठिकाणी तुळजापूर, धाराशिव, लातूर, कळंब, भूम, परांडा, वाशी या संपूर्ण भागामध्ये, या तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। चौसाळा, गेवरा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। आंबड असेल, परतूर असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जिंतूर, नांदेड या भागामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा मित्रांनो पाऊस पाहायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। बीड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा देखील काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो। लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। वाशिम असेल, या ठिकाणी बुलढाणा असेल, तसेच यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय व नागपूर व आसपासच्या भागामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये आज विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो मालेगाव असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज वाढताना पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी, नाशिक, मनमाड, जुन्नर या भागामध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। खास करून मित्रांनो मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये आपला मुसळधार स्वरूपाचा देखील काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो। कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो खास करून पावसाचा जोर वाढलेला आहे। सोलापूर, बार्शी, करमाळा, इंदापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पंढरपूर व आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा मित्रांनो आज 21 जून रोजीचा विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या संपूर्णच भागामध्ये आपल्याला आज भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच उद्या 22 जून पासून देखील पुन्हा राज्यामध्ये पावसाचा जोर अजून वाढणार आहे, त्याचा देखील अंदाज आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।